नमस्कार, तुम्ही पाहतात थेट वार्ता। कल्पना करा, तुम्ही सकाळी लवकर उठता, सरकारी कार्यालयात जाण्यासाठी घरातून निघता, एक अर्ज घेऊन कार्यालयात पोहोचता। तुम्हाला वाटतं आज माझं काम नक्की होईल, पण कार्यालयात गेल्यावर पहिला प्रश्न पडतो, साहेब आहेत का? मग उत्तर मिळतं, साहेब मीटिंग मध्ये आहेत। थोड्या वेळाने सांगितलं जातं, आज संबंधित अधिकारी आलेले नाहीत, किंवा तुमच्या फाईलवर अजून सही झालेली नाही। कधी एक कागद कमी पडतो, कधी दुसऱ्या विभागाची परवानगी लागते, कधी फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जाते, आणि शेवटी नागरिकाला सांगितलं जातं, पुढच्या आठवड्यात या। मग प्रश्न असा आहे, सरकारी कार्यालयात साधं काम पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतो? कर्मचारी कमी आहेत, काम जास्त आहे, नियम खूप आहेत, कागदपत्रांची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, की काही ठिकाणी प्रशासनाची कार्यपद्धतीच बदलण्याची गरज आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचा सखोल आढावा घेणार आहोत। सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया, सरकारी कार्यालय म्हणजे फक्त एक टेबल, खुर्ची आणि फाईल नाही। इथे नागरिकांच्या अनेक महत्वाच्या कामांशी संबंधित निर्णय घेतले जातात। उदाहरणार्थ, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जमीन आणि मालमत्ता संबंधित काम, परवाने, पेन्शन, सरकारी योजना, अनुदान, कर संबंधित कामं, अशा अनेक सेवांसाठी नागरिक सरकारी यंत्रणेवर अवलंबून असतो। म्हणूनच सरकारी कार्यालयातील विलंबाचा परिणाम फक्त एका फाईलवर होत नाही, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या वेळेवर, पैशावर आणि मानसिक त्रासावर होतो। पहिलं मोठं कारण, कर्मचारी आणि कामाचं प्रमाण। सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर किती काम आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे। काही कार्यालयांमध्ये मंजूर पदांची संख्या आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या यात फरक असू शकतो। एकाच कर्मचाऱ्याकडे अनेक प्रकारची कामे असू शकतात। समजा एका कर्मचाऱ्याकडे दररोज 100 अर्ज आले, मग त्याला त्यासोबत कार्यालयीन पत्रव्यवहार, अहवाल, वरिष्ठांना माहिती, बैठका आणि इतर प्रशासकीय कामही करायची असतील, तर प्रत्येक अर्ज तत्काळ पूर्ण होईलच असं नाही। म्हणूनच काही ठिकाणी विलंबाचं कारण मनुष्यबळाची कमतरता आणि कामाचा असमतोल हेही असू शकतं। पण इथे सगळ्या समस्येचं उत्तर मिळत नाही, कारण कर्मचारी पुरेसे असतानाही काही ठिकाणी कार्यालयांमध्ये कामांना विलंब होतो। मग दुसरं कारण समोर येतं, कागदोपत्री प्रक्रिया खूप मोठी असणे। अनेक सरकारी कामांमध्ये एकाच अर्जावर अनेक स्तरावर प्रक्रिया होऊ शकते। अर्ज स्वीकारला, कागदपत्रांची तपासणी झाली, नोंद झाली, फाईल पुढे पाठवली, अधिकाऱ्यांची तपासणी, शेरा, सही, आवश्यक असल्यास दुसऱ्या विभागाची माहिती आणि शेवटी मंजुरी। यापैकी एका टप्प्यावर विलंब झाला तर संपूर्ण प्रक्रियेला विलंब होतो। नागरिकाला मात्र एवढंच दिसतं, माझं काम अजून झालं नाही। आता एक सामान्य परिस्थिती पाहूया। तुम्ही एखादं प्रमाणपत्र काढण्यासाठी कार्यालयात जाता, तिथे सांगितलं जातं, हा कागद आणा। तो कागद मिळवण्यासाठी दुसऱ्या कार्यालयात जावं लागतं, तिथे सांगितलं जातं, तुम्हाला आधी दुसरं प्रमाणपत्र आणावं लागेल। म्हणजे नागरिक एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात आणि दुसऱ्या कार्यालयातून तिसऱ्या कार्यालयात अशी चक्कर मारत राहतो। याला प्रशासनाच्या भाषेत प्रक्रियेतील इंटर डिपार्टमेंट डिपेंडन्सी म्हणता येईल। एका विभागाचं काम दुसऱ्या विभागावर अवलंबून असेल तर विलंबाची शक्यता वाढते। भारतातील सरकारी कार्यालयाचे एक पारंपरिक चित्र म्हणजे फाईल तयार होते, ती एका कर्मचाऱ्याकडे जाते, तिथून वरिष्ठांकडे, मग दुसऱ्या विभागाकडे, पुन्हा परत, आणि मग सहीसाठी पुढे। या प्रक्रियेला वेळ लागू शकतो। आज डिजिटल प्रणाली वाढत असली तरी सर्वच सरकारी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झालेल्या नाहीत। काही ठिकाणी डिजिटल आणि कागदी प्रक्रिया दोन्ही चालतात। यामुळे नागरिकाला वाटू शकतं, सगळं ऑनलाईन आहे, मग पुन्हा कागद का? हा प्रश्न प्रशासनाच्या डिजिटल परिवर्तनाशी जोडलेला आहे।
सरकारी निर्णय घेताना नियम महत्वाचे आहेत, कारण सरकारी पैसा, जमीन, परवाने, लाभ आणि सार्वजनिक संसाधनाशी संबंधित निर्णय पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने झाले पाहिजेत. पण नियम आवश्यक असले तरी त्याची प्रक्रिया नागरिकांसाठी अनावश्यकपणे गुंतागुंतीची झाली तर समस्या निर्माण होऊ शकते. एका छोट्या कामासाठी अनेक फॉर्म, अनेक कागदपत्र, अनेक स्वाक्षऱ्या, अनेक पडताळण्या, यामुळे प्रक्रिया लांबते. म्हणून प्रश्न फक्त असा नसावा की नियम किती आहेत, तर प्रश्न असा असायला हवा, नियमांपैकी किती आवश्यक आहेत आणि किती प्रक्रिया सोपी करता येऊ शकते. काही कामांमध्ये अंतिम निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी आवश्यक असते. अधिकारी उपलब्ध नसतील, बैठकीत असतील, दौऱ्यावर असतील किंवा इतर महत्वाच्या कामात व्यस्त असतील तर काही फायली पुढे जाऊ शकत नाहीत. इथे डेलिगेशन ऑफ पॉवर म्हणजेच योग्य पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देणे महत्वाचे ठरते. प्रत्येक छोट्या निर्णयासाठी वरिष्ठ स्तरावर मंजुरी आवश्यक असेल तर प्रशासनाचा वेग कमी होऊ शकतो. कधी कधी समस्या फक्त सरकारी कार्यालयाची नसते, नागरिकाकडून अर्ज अपूर्ण असतो, कागदपत्र चुकीचे असतात, फॉर्म मध्ये माहिती अपुरी असते किंवा आवश्यक कागदपत्रांची माहितीच नसते. अर्ज परत येतो, पुन्हा कागदपत्र आणावी लागतात, पुन्हा अर्ज करावा लागतो, यामुळे वेळ वाढतो. म्हणून नागरिक सेवांमध्ये स्पष्ट माहिती, चेकलिस्ट आणि ऑनलाईन मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे. नागरिकाला सुरुवातीलाच सांगितलं गेलं पाहिजे तुम्हाला नेमके कोणते कागद लागतील. यामुळे अनेक फेऱ्या कमी होऊ शकतात. आज डिजिटल इंडिया, ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन प्रमाणपत्र आणि डिजिटल पेमेंट यामुळे अनेक सेवा अधिक सोप्या झाल्या आहेत. पण काही सेवांमध्ये अजूनही नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागतं. यामागे अनेक कारणं असू शकतात. डेटा उपलब्ध नसणे, डिजिटल प्रणालीचं एकमेकाशी इंटिग्रेशन नसणे, तांत्रिक अडचणी, पडताळणीची आवश्यकता किंवा स्थानिक पातळीवरील प्रक्रिया. म्हणून फक्त ऑनलाईन करा असं म्हणणं पुरेसं नाही. ऑनलाईन सेवा खरोखरच नागरिकांसाठी सोपी असली पाहिजे. समजा सरकारी वेबसाईटवर अर्ज करायचा आहे, वेबसाईट उघडत नाही, ओटीपी येत नाही, सर्व्हर डाऊन आहे, पेमेंट होत नाही, अर्ज अपलोड होत नाही किंवा डेटा अपडेट झालेला नाही. मग नागरिक पुन्हा कार्यालयात जातो. म्हणजे डिजिटल प्रणालीचा उद्देश वेळ वाचवण्याचा असतो, पण प्रणालीच अडखळली तर नागरिकांचा वेळ आणखी जातो. म्हणून डिजिटल प्रशासन म्हणजे फक्त वेबसाईट तयार करणं नाही, विश्वसनीय, जलद आणि वापरण्यास सोपी प्रणाली तयार करणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, एखादं काम वेळच झालं नाही तर जबाबदार कोण? हीच बाब प्रशासन सुधारण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक सेवेसाठी ठराविक कालमर्यादा असणे, अर्जाची स्थिती नागरिकाला ऑनलाईन दिसणे, फाईल सध्या कोणत्या स्तरावर आहे हे समजणे, विलंब झाल्यास कारण नोंदवणे आणि तक्रार निवारणाची प्रभावी व्यवस्था असणे, या गोष्टी असतील तर प्रशासन अधिक उत्तरदायी होऊ शकतं. नागरिकाला फक्त तुमची फाईल चालू आहे असं सांगून उपयोग नाही. त्याला हे समजलं पाहिजे तुमचा अर्ज या टप्प्यावर आहे आणि पुढील प्रक्रिया अमुक तारखेपर्यंत अपेक्षित आहे. आता एक संवेदनशील मुद्दा, काही ठिकाणी कामाचा विलंब हा केवळ प्रशासकीय कारणामुळे नसून गैरप्रकार किंवा भ्रष्टाचाराच्या तक्रारींशीही जोडला जातो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट असली पाहिजे, सर्व सरकारी कर्मचारी भ्रष्ट आहेत असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. मात्र जिथे नागरिकाला मुद्दाम फिरवलं जातं, कामासाठी अनावश्यक अडथळे निर्माण केले जातात किंवा बेकायदेशीर पैशाची मागणी केली जाते, तिथे पारदर्शकता आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक मजबूत असणं आवश्यक आहे. कार्यालयातील विलंब कमी करण्यासाठी काही महत्वाचे उपाय करता येऊ शकतात. पहिला, सिंगल विंडो सिस्टम. नागरिकाने एका कामासाठी अनेक काउंटरवर फिरण्याऐवजी एकाच ठिकाणी प्रक्रिया सुरू व्हावी. दुसरा, एंड टू एंड डिजिटल ट्रॅकिंग. अर्ज कुठे आहे हे नागरिकाला मोबाईलवर दिसलं पाहिजे. तिसरा, टाइम बाउंड सर्व्हिस. प्रत्येक सेवेसाठी स्पष्ट कालमर्यादा असावी. चौथा, कमी कागदपत्र आणि सोपी प्रक्रिया. ज्या माहितीचा डेटा सरकारकडे आधीच उपलब्ध आहे तीच माहिती नागरिकाकडून पुन्हा पुन्हा मागू नये. पाचवा, कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन.
जिथे जास्त काम आहे तिथे मनुष्यबळाचा योग्य वापर झाला पाहिजे. 6वा, अधिकाऱ्यांची उत्तरदायित्व व्यवस्था. विलंब झाला तर त्याचं कारण नोंदवलं गेलं पाहिजे. आणि 7वा, नागरिकांसाठी प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था. फक्त सरकारवर प्रश्न उपस्थित करून समस्या सुटणार नाही. नागरिकांनीही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. अर्जाची पावती घ्या, अर्ज क्रमांक जतन करा, आवश्यक कागदपत्रांची यादी आधी तपासा, ऑनलाईन अर्ज केल्यास त्याचा पुरावा ठेवा. कामाला अनावश्यक विलंब होत असेल तर उपलब्ध अधिकृत तक्रार निवारण यंत्रणेचा वापर करा. आणि सर्वात महत्वाचं, बेकायदेशीर मार्गाने काम करून घेण्यापेक्षा कायदेशीर प्रक्रियेचा वापर करा. कारण प्रशासन सुधारण्याची सुरुवात नागरिकांच्या जागरूकतेपासून होते. सरकारी कार्यालयात कामाला उशीर होतो, हा प्रश्न फक्त सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे का? तर नाही, हा संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेची समस्या असू शकते. कुठे कर्मचारी कमी, कुठे प्रक्रिया गुंतागुंतीची, कुठे डिजिटल प्रणाली अपुरी, कुठे प्रत्येक विभागामधील समन्वय कमी, कुठे निर्णय प्रक्रियेचे अनेक स्तर आणि काही ठिकाणी गैरप्रकारांच्या तक्रारी. पण याबरोबर हेही सत्य आहे की देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी दररोज नागरिकांसाठी काम करत असतात. म्हणून प्रश्न सरकारी कर्मचारी काम करत नाहीत का असा नसून प्रश्न असा असायला हवा, सरकारी व्यवस्था नागरिकांचं काम वेळेत पूर्ण होईल अशी आपण तयार केली आहे का? कारण सरकारी कार्यालय म्हणजे केवळ सरकारची जागा नाही, ते नागरिकांच्या करातून चालणारं सार्वजनिक प्रशासन आहे. नागरिकांचा वेळही महत्वाचा आहे, नागरिकांचा पैसाही महत्वाचा आहे आणि नागरिकाला मिळणारी सेवा ही त्याचा अधिकार आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. तुमच्या अनुभवात सरकारी कार्यालयात कोणत्या कामासाठी सर्वाधिक विलंब झाला? किती दिवस किंवा किती फेऱ्या माराव्या लागल्या? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमचा एक अनुभव कदाचित हजारो नागरिकांच्या अनुभवाशी जोडलेला असू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्वाच्या विषयांवर तथ्यपूर्ण आणि सखोल विश्लेषणासाठी पुन्हा भेटू. जय भारत. थेट वार्ता, सखोल विश्लेषण.